गप्प. तू तुझं की गप्प आहे हे तरी सांग मला. हे हे शब्दाला शब्द लावून वाद घालत असतात ते. एक गोष्ट लक्षात ठेव, मी घरच्यांच्या मर्जीने लग्न करून आलेली, त्यांची आवडती. आणि तू नाईलाजाने ठरवून घेतलेली नावडतीच नाही. तेव्हा या लढाई कधीच जिंकू नाही शकणार. तुला आपल्या घराबद्दल लढाई हरणं जिंकणं हे बोलताना बघून मला परत खूप छान केली दिसते. आणि मी कुठलीही लढाई वगैरे लढत नाही. आपल्या घरात जेव्हा ती लोक सुभोग करण्याची खरं काय नाहीतर काय गोळ्या वगैरे असून बाजूला फसवण्या घरात आणि खोटं तर ते आधीपासून बोलत होते आणि एक खोटं लपवायला दुसरं बोलत. आणि तुला हे सगळं तुझ्या अंगाशी येणार आहे. तिथं सुरुवात कधी पुढे धमक्या देऊ नको वाटते आणि काही माझ्या धर्माची फळं मिळाली. तू काहीतरी इतकं आपण देखावा करते सगळ्या घरच्यांसमोर ती तोंडावर पडते. आता त्यासाठी मला देखावा वगैरे करण्याची काही गरज नाही. त्यांच्या घरच्यांची कोणाची होऊ शकत नाही. आणि दुसऱ्यांना ऐकवण्याच्या भानगडीत स्वतःच पायात काय ऐकून करतेस ना ते बघ जरा. कोण बोलतोय बघा की स्वतः कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून तोंडावर पडली ती. माणसाकडे नवीन विषय नसले ना की तो त्याचे जुने विषय काढून तेच तेच घालत बसतो. आणि मी खूपच केलं, मला मान्य होतं मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं ते लपवलं. पण आपल्या घरच्यांचं मोठं म्हणून बघितलं त्यांनी नावडती का होईना म्हणून मला घरात तरी ठेवलं. त्या दिवशी तुझा खोटेपणा उघडा करून न तुला तेव्हा तुला ते दारात पण उभं नाही करत. मी काय घरच्यांशी खोटं बोलते आता आजच्या जगाशी बोलली. प्रियाने तुला सल्ला देता विलासचा फोन मधुरवणी नाही साक्षीने केलाय हे आता तरी सगळ्यांना सांगून त्याने पुढे तुझ्यासाठी खूप गोष्टी सोपं होते. तू काय स्वतःच एक पर्सनल कोर्स सुरू केलेस का? सगळं आपल्या मनात एक न्याय व्यवस्था असते प्रिया. निदान तिचं तरी ऐक. कारण तुलाही माहितीये आणि मलाही माहितीये मधुरवणी केलेला नाही.